ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी टोचले मोदी सरकारचे कान। नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। दोन्ही समाजाचे नेतृत्व करणारे नेते आपापल्या मागण्यासाठी आक्रमक झाले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारची मोठी कोंडी झालेली आहे। अशातच आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वस्वी शरद पवार यांनी केले आहे। शिवाय सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। ते बारामती येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। या पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की या सगळ्यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे केंद्र सरकारने ह्याबाबत खुलासा केला पाहिजे। काही ठिकाणी कायद्यात तर काही ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावा लागतील। मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या संबंधित मार्ग काढायला विशेष केंद्र सरकारने पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। सरकारने एका मर्यादेबाहेर हे आंदोलन जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी, तसेच सामाजिक तणाव निर्माण होणार नाही ह्याची काळजी घेण्याची आपली सर्वस्व जबाबदारी आहे। यात मी राजकारण आणू इच्छित नाही, पण केंद्राला केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। केंद्र सरकारने दोन्ही बाजूच्या प्रश्नाला लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी बारामती येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलेली आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब